हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 30 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी कान्हा आणि सखीची सनाची प्रेम कहाणी जिथून सुरू झाली होती तेथे परत आली आहे. कान्हा आणि सखी हे दोघेही सखी सदन चाळीत राहण्यासाठी परतले आहेत. सखीला तर राहायला घरच नाही आहे. सरकारने तिला घराबाहेर हाकललं आणि मग दाभाडे मावशी जान्हवी तिला चाळीत राहायला घेऊन आले. चाळीत येऊन सखीला खूप छान वाटलं आणि जेथे सखी तेथे कान्हा, त्यामुळे कान्हासुद्धा सखी सदन चाळीत पोहोचला आहे. मग आता या दोघांचं नातं, प्रेम पुन्हा एकदा आधीसारखं फुलणार की सखीच्या मनातला कान्हाबद्दलचा राग तसाच राहणार? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कालिंदी ही अजूनही कान्हाच्याच घरी असते आणि अपर्णा तिला जेवायला वाढत असते आणि म्हणते, अजून काय हवं आहे तुला? तर कालिंदी म्हणते, नाही काकू, मला काहीच नको आहे. तुम्ही एवढं प्रेमाने वाढताय ना की एक घाससुद्धा माझं पोट भरतोय. हे ऐकून अपर्णा खुश होते आणि तेवढ्यात कान्हा घरी परत येतो आणि कालिंदीला पाहून विचारतो, तुम्ही तर त्याच आहात ना, त्या दिवशी मला मंदिरात भेटला होतात? कालिंदी उठून उभी राहते. कान्हा म्हणतो, बसा 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 तुम्ही. त्या दिवशी आपली भेट झाली, पण ओळख करून घ्यायची संधीच मिळाली नाही. कालिंदी म्हणते, आत्ता ओळख करून देते ना. आणि कालिंदी स्वतःची ओळख करून देते, मी कालिंदी. अपर्णा विचारते, तुम्ही दोघे एकमेकांना कसे ओळखता? तर कान्हा सांगतो, त्या दिवशी मंदिरात गेलो होतो ना आम्ही, तर या मला भेटल्या होत्या. जेव्हा एखादा माणूस खूप दुःखी असेल, त्याला त्या दुःखातून कसं बाहेर काढायचं, कसा धीर द्यायचा, हे याच्याकडून शिकून घ्यायला हवं. कालिंदी विचारते, तुम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करायला आला होता त्या बऱ्या आहेत का? कान्हा सांगतो, हो, त्यांना रात्रीच बरं वाटलं. तर अपर्णा विचारते, कोणाबद्दल बोलते ही? कान्हा सांगतो, सखी मॅडमबद्दल. अपर्णा विचारते, आता कशी आहे सखी? कान्हा सांगतो, बरी आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. तेवढ्यात कान्हाची नजर आपल्या आईच्या जळालेल्या साडीच्या पदराकडे जाते. कान्हा विचारतो, आई हे काय आहे? हा तर पदर जळालेला दिसतोय, काय झालं नेमकं? अपर्णा झालेला सगळा प्रकार सांगते. मी मंदिरात गेले होते, माझ्या साडीचा पदर जळाला आणि या मुलीने तो विझवला. हे ऐकून कान्हा हा कालिंदीला थँक्यू म्हणतो. थँक्यू सो मच, तुम्ही आज माझी किती मोठी मदत केली आहे ना, हे तुम्हाला माहिती नाही आहे. नाहीतर काय झालं असतं मी याचा विचारही करू शकत नाही. खूप खूप थँक्यू. तर कालिंदी म्हणते, मला एवढं थँक्यू म्हणू नका, नाहीतर मी ऑकवर्ड होते. कान्हा म्हणतो, नाही, खरंच तुम्ही एकदा नाही तर दोनदा आमची मदत केली आहे, त्या दिवशी माझी आणि आज माझ्या आईची. तर कालिंदी म्हणते, हे सगळं मी नाही केलं आहे, हे सगळं माझ्याकडून कुणीतरी करून घेतलं आहे. कान्हा म्हणतो, ते तर आहेच, बाबांची कृपा आहे, पण खरंच तुमच्यासारखी माणसं आज या जगात भेटणं खूप अवघड आहे, जे इतरांची मदत करतात. कालिंदी हो म्हणते आणि अपर्णा तिला विचारते, तुला एक विचारू का? तेथे मंदिरात तू खूप पोटतिडकीने बोलत होती, पुरुषांना सुनावत होती. याचा अर्थ तुझ्या मनात पुरुषांबद्दल काहीतरी राग आहे असं मला जाणवलं. नेमकं काय घडलंय? कालिंदी खूप दुःखी होते. अपर्णा विचारते, सांग ना, नेमकं काय झालंय? मला माहिती आहे तुझी आई या जगात नाही आहे, पण तू मला तुझी आईच समज आणि नेमकं काय घडलंय ते सांग. कालिंदी रडू लागते. अपर्णा तिला विचारते, काय झालं? मी काही चुकीचं विचारलं का? प्लीज रडू नकोस. तर कान्हा म्हणतो, मी तर तुम्हाला सांगेल, तुम्ही रडा, मनसोक्त रडा, कारण तुम्हीच मला त्या दिवशी मंदिरात सांगितलं ना की जेव्हा आपण मनसोक्त रडतो ना, तेव्हाच बाबा आपले अश्रू पुसण्यासाठी कोणाला तरी पाठवतात. त्यामुळे तुम्ही तुमचं मन मोकळं करा आणि काही असेल ना तुमच्या मनात तर नक्की सांगा. अपर्णासुद्धा तिला समजावून सांगते, आम्ही आता तुझेच आहोत, तू आमच्या सगळ्यांचा जीव वाचवला आहे, आमच्यासाठी एवढं केलं आहे आणि आम्ही तुझ्यासाठी काही करू शकलो ना तर आम्हाला आनंदच होईल. कालिंदीला काय करावं ते कळतच नाही. आणि इकडे सखी सदन चाळीमध्ये दाभाडे मावशी जान्हवी सखीला घेऊन पोहोचतात आणि सखी ही रिक्षातून खाली उतरते. सखीला पाहून चाळीतील सगळ्या लोकांना खूप आनंद होतो. चाळीतली लहान मुलंसुद्धा धावत पळत येतात आणि सखी सखी दिदी सखी दिदी असं ओरडतात. सगळी माणसं खूप खुश असतात आणि दाभाडे मावशी सगळ्यांना सांगतात, आता सखी याच आपल्या सखी सदन चाळीत राहणार आहेत. पाहिलं का सखी, ही आहे तुझी सगळी प्रेमाची माणसं आणि या आमच्या सगळ्यांचंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर सखी म्हणते, नाही मावशी, मी या चाळीत नाही राहू शकत. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मावशी विचारते, पण का? तर सखी सांगते, कारण ही सरकारची चाळ आहे,
या चाळीवर सरकारचा हक्क आहे आणि अशा कोणत्याही ठिकाणी मी नाही राहणार ज्यावर सरकारचा हक्क आहे. तर चाळीतली एक बाई म्हणते, नाही सखी, हे तुला कोणी सांगितलं? ही सरकारची चाळ नाही आहे, ही आमची चाळ आहे. या चाळीवर आमचा हक्क आहे. तुला आठवतं का, मागच्या वेळी जेव्हा सरकारची माणसं आली होती तेव्हा आपण सगळ्यांनी मानवी साखळी तयार केली होती. मग वकील आले होते, त्यांनी स्टे ऑर्डर आणली होती. राणे काका सांगतात, आणि हो, त्यानंतर संपूर्ण चाळीचा हक्क आमच्याकडे आला होता. त्यामुळे ही आमची चाळ आहे, ही सरकारची चाळ नाही आहे. हे ऐकून सखीला खूप आनंद होतो. दाभाडे मावशी म्हणते, आता तर राहशील ना या चाळीमध्ये, आणि तू या चाळीला तुझं माहेरच समज. सखी खूप इमोशनल होते आणि दाभाडे मावशीला म्हणते, मावशी प्लीज, माहेर सासर या चौकटीत मला अडकू नका. फक्त मला स्वीकारा आणि मला येथे राहू द्या तुमच्याजवळ. हे ऐकून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. तेवढ्यात जान्हवी सखीची नजर उतरवण्यासाठी भाकर तुकडा घेऊन येते आणि म्हणते, काय करू राहिले तुम्ही? येथे माझी मैत्रीण इतक्या दिवसांनी आली आहे, तिची नजर काढायची सोडून गप्पा मारत बसलेत. असं म्हणून जान्हवी सखीची नजर उतरवते. सखी खूप इमोशनल होते, कारण तिला स्वतःच्या घरी जे प्रेम, जी आपुलकी मिळत नाही ती येथे सखी सदन चाळीत मिळतीये, ज्या लोकांशी तिचं कोणतंच नातं नाही आहे. सखीला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. त्याच वेळेस ती खुशही असते आणि मग चाळीतली सगळी माणसं तिला घरामध्ये घेऊन जातात. इकडे कालिंदी, कान्हा आणि अपर्णा या दोघांना आपली संपूर्ण कहाणी सांगते की जेथे मी नोकरी करत होते ना, तेथे माझ्याबरोबर खूप घाणेरडं राजकारण झालं आणि मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. कान्हा विचारतो, घाणेरडं राजकारण म्हणजे? कालिंदी सांगते, मी एकटी आहे. माझे आईबाबा हे दोघे लहानपणीच देवाघरी गेले आणि माझ्याकडे पैसाही नाही, प्रॉपर्टी नाही. त्यामुळे नातेवाईकांनी सुद्धा पाठ फिरवली. मी स्वतःच्या पायावर उभी राहिले, शिक्षण पूर्ण केलं, मग नोकरीला लागले. पण एकटी मुलगी दिसली की पुरुषांना ती आई ती संधीच वाटते. तसंच माझ्या बॉसला सुद्धा वाटलं आणि माझ्या बॉसने मला एक घाणेरडी ऑफर दिली. अर्थातच ती मी नाकारली. त्यामुळे माझ्या बॉसने मला कंपनीतून बाहेर काढलं. आता माझ्याकडे कोणताही जॉब नाही आहे, जगण्याचं साधन नाही आहे. हे ऐकून कान्हा आणि अपर्णाला वाईट वाटतं. अपर्णा विचारते, मग तुझा खर्च कसा भागतो? तर कालिंदी सांगते, काही सेविंग्ज आहेत, पण त्यासुद्धा जास्त नाही आहेत. किती दिवस टिकतील काय माहीत. सध्या मी नोकरी शोधतीये. एका आठवड्यात झालं तर ठीक आहे, नाहीतर पुढे काय होईल देव जाणे. अपर्णा आणि कान्हाला वाईट वाटतं. अपर्णा कान्हाला म्हणते, तिला नोकरीची खूप गरज आहे, काही होतंय का पहा ना. कान्हा म्हणतो हो, आणि तो कालिंदीला सांगतो, उद्या तुमचा रिझ्यूम घेऊन अपर्णा एंटरप्राइजेसला या, आपण काहीतरी करूया. कालिंदीला खूप आनंद होतो. कालिंदी कान्हासमोर हात जोडून त्याला थँक्यू म्हणते आणि आता मी येते असं म्हणून तेथून निघून जाते. कान्हा हा अपर्णाला सांगतो, आई, उद्यापासून काही दिवस मी घराबाहेर राहणार आहे. अपर्णा विचारते, घराबाहेर म्हणजे? पण कान्हा तिला काही उत्तर देत नाही, कारण कान्हाला जायचं असतं सखी सदन चाळीमध्ये. आणि इकडे सखी सदन चाळीत सखी बिचारी दाभाडे मावशीच्या रूममध्ये बसलेली असते. दाभाडे मावशी आणि जान्हवी तिच्यासाठी काहीतरी खायला बनवत असतात. पण सखीला आठवतं की आज सरकारने कसं मला हाताला धरून घराबाहेर काढलं. हे सगळं आठवून सखी खूप दुःखी होते. तेवढ्यात दाभाडे मावशी आणि जान्हवी तिच्यासमोर येऊन बसतात. दाभाडे मावशी तिच्यासाठी गरमागरम जेवण बनवलेलं असतं. मावशी म्हणते, चल सखी बाळा, थोडं खाऊन घे. तर सखी म्हणते, नाही मावशी, मला भूक नाही आहे. मावशी तिला समजावून सांगते, मला कळतंय तू दुःखी आहेस, पण याचा अर्थ असं होत नाही की तू जेवणच करायचं नाही. तू मनाने दुःखी आहेस आणि मग काही खाल्लं नाही तर शरीराने सुद्धा दुःखी होशील, तुझी तब्येत बिघडेल. त्यामुळे जेवून घ्यायचं. असं म्हणून दाभाडे मावशी स्वतःच्या हाताने सखीला भरवतात. सखी खूप इमोशनल होते आणि सखी ही आपल्या आईची आठवण काढते आणि दाभाडे मावशीला सांगते, मावशी, मी खरंच खूप कम नशिबी आहे. आयुष्यभर मी ज्या आईच्या प्रेमासाठी तरसले ती आई मला भेटलीसुद्धा, पण फक्त 2 दिवस. मी तिच्या प्रेमाला पुन्हा एकदा तरसले आहे, ती मला कायमची सोडून गेली आहे. आणि ज्या बाईला मी आयुष्यभर माझी आई मानलं, त्या आईने कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही आणि आज तिने मला हाताला धरून घराबाहेर काढलं. जान्हवी आणि मावशीला खूप वाईट वाटतं. सखी म्हणते, कधी कधी त्यांना मला स्वतःवरच हसू येतं. मी खरंच किती मोठी मूर्ख आहे. कुणीही मला वेड्यात काढू शकतं, कुणीही मला फसवू शकतं. मावशी म्हणते, सखी बाळा, जास्त विचार करू नकोस, घे पोटभर जेवून घे. मावशी तिला भरवत असते आणि
त्याच वेळेस सखीला गौतम काकाचा कॉल येतो. सखी फोन उचलते. तर गौतम विचारतो, सखी कोठेस तू? तू काही खाल्लंस का? सखीला खूप छान वाटतं की काकाला माझी किती काळजी वाटतीये. सखी सांगते, हो काका, मी आत्ताच खाल्लंय. दाभाडे मावशी मला भरवताय. मी सखी सदन चाळीमध्ये आहे. हे ऐकून गौतमला खूप आनंद होतो. गौतम म्हणतो, सखी तू तेथेच थांब, मी तुला आत्ता घ्यायला येतो. पण सखी ही गौतमला समजावून सांगते, नाही काका, तू मला इथे घ्यायला येऊ नको. तुला माहिती आहे ना, मागच्या वेळेस तू माझी मदत केली तर त्या सरकारने कुल्फीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तू कुल्फीसाठी रिस्क घेऊ नको आणि येथे मला घ्यायला येऊ नकोस. गौतम म्हणतो, मला दाभाडे मावशीशी बोलायचं आहे. सखी स्पीकरवर फोन ठेवते. तर गौतम हा दाभाडे मावशीला म्हणतो, मावशी, मला माहिती आहे तुम्ही सखीजवळ आहात ना, तर मला सखीची काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही सखीला नक्कीच प्रेमाने सांभाळाल. तर मावशी म्हणते, हो गौतम, सखी ही तिच्याच घरी आली आहे असं समज. आजपासून सखी माझी जबाबदारी आहे आणि तिला काहीच होणार नाही. ती येथे सुखरूप राहील, सुखी राहील, यावर विश्वास ठेव. गौतमला खूप आनंद होतो. गौतम फोन कट करतो आणि मागे वळून पाहतो तर चक्क सरकार उभी असते. सरकारला पाहून गौतम चांगलाच घाबरतो. 2 पावलं मागं जातो. त्यामुळे सरकार खूप खुश होते आणि गौतमजवळ येऊन म्हणते, ही भीती ना मला खूप भारी वाटली. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलची जी भीती ना, ते पाहून मला छान वाटलं. वेलकम टू सरकार's किंगडम, असं सरकार जोरात ओरडते. गौतम दचकतो. सरकार गौतमला म्हणते, कसं आहे ना गौतम, मी ना त्या परशू आणि मीनाक्षीची कशी अवस्था केली ते तू पाहिलं असशील. पण तू घाबरू नको, मी तुझ्याबरोबर तसं काही करणार नाही आहे, कारण तू वेगळा आहे. छोटे भाऊजी, गौतम भाऊजी, असं म्हणून सरकार ही गौतमला चांगलंच चिडवते आणि म्हणते, गौतम तू आहे ना थोडा स्पेशल आहे, कारण तूच तो होता ज्याला सगळ्यात आधी माझं सत्य समजलं. तूच तो होता जो माझ्या लाडक्या तेजस्विनी ताईजवळ सगळ्यात आधी पोहोचला. तूच तिला शोधून काढलं होतं. पण त्यानंतर पुढे काय घडलं, काहीच फायदा झाला नाही, कारण मी परत आले. कसं आहे, लोकशाहीमध्ये सरकारं बदलतात, सरकारं पडतात, परंतु हे सरकार कधीच बदलणार नाही, कधीच पडणार नाही. सरकारची सत्ता कायम अशीच राहील. असं म्हणून सरकार असा हात पुढे करते. तर गौतम घाबरतो की सरकार त्याला मारते की काय. सरकार चांगलीच खुश होते आणि म्हणते, घाबरू नकोस, मी आहे ना तुला काहीच करणार नाही आहे. तुला तुझ्या मुलीच्या जीवाची भीती वाटते आहे का त्या उर्मिलाची? खरं सांगू ना, कुल्फी माझीसुद्धा खूप आवडती आहे. यावेळेस मी तिला काहीच करणार नाही आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या बायकोचा, उर्मिलाचा. उर्मिला या घरात असली काय आणि नसली काय काहीच फरक पडत नाही. तेवढ्यात सरकारला एक झुंबर दिसतं. सरकार म्हणते, हे झुंबर पाहून आठवलं, जर मी तुझ्या बायकोला या झुंबरला लटकलं तर ती कशी दिसेल बरं? गौतमला काय बोलावं ते कळतच नाही. सरकार म्हणते, नाही नाही नाही, मी काय तिला लटकवणार नाही आहे, तू घाबरू नकोस. मी तुला म्हणाले ना, मी जी अवस्था त्या परशूची आणि मीनाक्षीची केली आहे ती तुमची नाही करणार. कारण मी यावेळेस ठरवलं आहे की तुम्हाला काही त्रास द्यायचा नाही. मी यावेळेस तुम्हाला सोडून देणार आहे. असं म्हणून सरकार तेथून जाऊ लागते. गौतमला आश्चर्य वाटतं. गौतम सरकारजवळ येतो आणि विचारतो, आमच्यावर एवढे उपकार का? तर सरकार म्हणते, नाही नाही नाही, उपकार नाही, मी कोणावरच उपकार करत नाही. मी ना यावेळी स्ट्रॅटेजी बदलायची ठरवली आहे. कसं आहे, तुझ्याशी पण सेम वागायचं, त्यांच्याशी पण सेम वागायचं, मग खेळात मजा येत नाही ना. मग मी यावेळेस घरातील काही लोकांना शारीरिक त्रास देणार आहे, जसा परशू आणि मीनाक्षीला, आणि काही लोकांना मानसिक त्रास देणार आहे, जसं की तुला मी हा मानसिक त्रास देणार आहे, कारण तुझं तुझ्या बबडूवर खूप प्रेम आहे, तुझ्या तेजस्विनी वहिनीवर खूप प्रेम आहे, आणि आता उघड्या डोळ्यांनी मला त्यांचीच ही संपत्ती, सत्ता उपभोगताना पहा, तेव्हा तुला जो मानसिक त्रास होईल ना, तो पाहून मला खूप आनंद होईल. आणि मी फक्त सत्ता सुख उपभोगणार नाही आहे, तर माझी पुढची चालसुद्धा खेळणार आहे. आता ती चाल काय असेल याचा विचार तू कर, कारण शेवटी मी सरकार आहे. मी सखीला या घराबाहेर काढलं, याचा अर्थ मी तिला सुखाने जगू देईल असं नाही आहे. मी त्या सखीला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. आता मी पुढे काय करते ना याचा विचार करत बस तू. असं म्हणून सरकार ही चक्क गौतमला सखीच्या जीवाचीच धमकी देते. त्यामुळे गौतम खूप घाबरतो.
इकडे सखी दाभाडे मावशीच्या खोलीमध्ये एकटीच बसलेली असते आणि कसला तरी विचार करत असते. जान्हवी तेथे येते आणि विचारते, काय ग सखे, कसला विचार करतेयस? सखी म्हणते, काय नाही. तर जान्हवी म्हणते, असं नाही बसायचं, असं एकटं बसलं ना की नाही नाही ते विचार येतात मनामध्ये, त्यामुळे चल आपण काहीतरी काम करूया. सखी विचारते, काय? तर जान्हवी म्हणते, आपण आहे ना तुझी ही बॅग घेऊया आणि बॅगमधील कपडे कपाटात ठेवूया. तर सखी म्हणते, नको जानू, आता नको, नंतर करूया. तर जान्हवी म्हणते, मग आता काय करायचं? असं शून्यात विचार करत बसायचं? तुला म्हटलं ना असा विचार करायचा नाही, नाही नाही ते विचार येतात. चल आपण सगळ्यात आधी ना तुझी बॅग काढू आणि त्यातील कपडे कपाटात ठेवून देऊ. असं म्हणून जान्हवी ही सखीची बॅग आणते समोर आणि ही बॅग उघडण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याकडून काय बॅग उघडत नाही. जान्हवी म्हणते, काय बॅग आहे, उघडतच नाही आहे. तर सखी या बॅगची चेन काढते आणि बॅग उघडते. जान्हवीला समजतं की ती सोपं काम अवघड करत होती आणि बॅग उघडताच जान्हवीला एक कुर्ता दिसतो आणि हा कुर्ता असतो सनहाचा. हा कुर्ता पाहून जान्हवी खूप खुश होते आणि म्हणते, वाह, किती छान कुर्ता आहे सनहा, खरंच सखे किती भारी आहे ना. सखीसुद्धा या कुर्त्याकडे पाहून खुश होते आणि तेवढ्यात कान्हा आणि किरण तेथे पोहोचतात आणि म्हणतात, असणारच, शेवटी सणाचा कुर्ता येतो. कान्हा आणि किरणला पाहून जान्हवी आणि सखी उठून उभ्या राहतात. सखी विचारते, तू येथे काय करतोय? तर कान्हा म्हणतो, मी येथे काय करतोय म्हणजे? जेथे सणा तेथे मी, सखी तेथे असल्यावर कान्हा तेथे असणारच ना, त्यामुळे मी येथे आलोय आणि आता मी येथेच या चाळीतच राहणार. सखीला खूप राग येतो. सखी कान्हाजवळ येते आणि हात जोडून म्हणते, मी तुझ्यासमोर हात जोडते, पण मला आता पुन्हा तसा त्रास नकोय. तू येथे राहायचं नाहीये, प्लीज मला त्रास देऊ नको. पण कान्हा काही बोलतच नाही आणि किरण म्हणतो, पण कान्हा तर माझ्या खोलीत राहणार आहे, आम्ही दोघे एकत्र राहणार आहोत. कान्हा म्हणतो, हो सखी मॅडम, आता मी सुद्धा याच चाळीत राहणार आहे, शेवटी ही चाळ माझीसुद्धा आहे ना, त्यामुळे तुम्ही मला इथून बाहेर काढू शकत नाही. सखी खूप चिडते आणि जान्हवीला म्हणते, जान्हवी, आत्ताच्या आत्ता या कान्हाला सांग की जरी तो या चाळीत राहिला तरी आमच्यामध्ये कोणतंही नातं नसेल, तसंही मी असं कोणतं नातं मानतच नाही. तर जान्हवी म्हणते, ऐकलंय की सांगू मी? कान्हा हा काहीच बोलत नाही. सखी तिचे सुटकेसमधील कपडे कपाटात ठेवत असते आणि जान्हवी ही किरण आणि कान्हाला म्हणते, ऐकलं का सखी काय बोलली? सखीला तुमच्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाहीये. जरी तुम्ही या चाळीत राहिला तरीसुद्धा सखी तुमच्याशी बोलणार नाहीये. तुम्ही येथे का आलाय? तर किरण हा जान्हवीच्याच भाषेत बोलतो, का आलाय म्हणजे येथे राहायला आलोय. तर जान्हवी म्हणते, अरे पण सखीला आवडत नाही ना. तर किरण म्हणतो, पण कान्हाला आवडतं हाय ना. जान्हवी म्हणते, अरे पण तिला आवडत नाही तर तुम्ही जायला हवंय ना. तर किरण म्हणतो, अरे पण त्याला आवडतंय म्हणून आम्ही राहायला हवंय ना. जान्हवी चिडून म्हणते, काय माझ्यासारखं बोलतोय, एकदा सांगितलेलं कळत नाही का? किरण म्हणतो, कळतंय कळतंय, सगळं कळतंय. तेवढ्यात सखी या दोघांना गप्प बसवते आणि कान्हाला ठणकावून सांगते, तुला काय करायचं ते कर, पण आता मला काहीच फरक पडणार नाहीये की तू या चाळीत राहतोय की या खोलीत राहतोय, माझ्याजवळ राहतोय की माझ्यापासून दूर राहतोय, कारण आपल्यामध्ये कोणतं नातंच नाहीये. नातंच नाहीये तर भावनाच नाहीये, त्यामुळे तू येथे असला काय नसला काय मला काहीच फरक पडत नाही. असं म्हणून सखी पुन्हा एकदा तिचे कपडे या कपाटात ठेवता ठेवता तिचा तोल जातो आणि सखी खाली पडणार इतक्यात कान्हा तिला सावरतो. बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. कान्हा आणि सखी एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात, एकमेकांकडेच एकटक पाहत असतात. पुढील काही क्षण त्यांना सगळा विसर पडून जातो. सखीसुद्धा विसरून जाते की एवढा वेळ मी कान्हाशी भांडत होते आणि ती काहीच बोलत नाही, कान्हाच्या डोळ्यात पाहत राहते. तेवढ्यात ती भानावर येते आणि उठून उभी राहते आणि पुन्हा एकदा तिचं काम करत असते. कान्हा आणि किरण रूम बाहेर जाऊ लागतात. तेवढ्यात कान्हा परत येतो. तो काही बोलण्याची ॲक्टिंग करतो तर सखी म्हणते, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. कान्हा हसतो आणि त्याची बॅग उचलून तेथून निघून जातो. सखीला समजतं की माझा पोपट झालाय, तो तर माझ्याशी काहीच बोलत नव्हता. जान्हवीसुद्धा हसत असते. सखी तिच्यावर चिडून म्हणते, जानू, तू या कान्हाशी एक शब्दही बोलायचा नाहीये. तर जान्हवी म्हणते, बोलणारच नाही, कारण शेवटी मी तुझ्या टीममध्ये आहे ना. सखी विचारते, माझी टीम? तर जान्हवी म्हणते, हो तुझी टीम. आता या चाळीत 2 टीम असणार, एक त्या कान्हाची आणि एक तुझी, आणि मी तुझ्याच टीममध्ये असेल.
सखी चिडून म्हणते, माझी टीम असो किंवा त्या कान्हाची टीम, मला त्याच्याशी बोलायचं नाही आहे, त्याच्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही आहे आणि तू त्या किरणबरोबर मिळून आम्हाला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. जान्हवी गप्प बसते. सखी म्हणते, मला आता चहा प्यायचा आहे. तर जान्हवी तिला सांगते, घरात काहीच नाही आहे, साखर नाही, चहापत्ती नाही. सखी चिडून म्हणते, मग काय आता मला उकळतं पाणी पाजणार आहे का तू? थांब, मी सगळं ऑनलाईन ऑर्डर करते. तर जान्हवी म्हणते, कशाला? ते बिनकामाची माणसं आहेत ना, किरण, कान्हा, आपण त्यांना सांगूया, ते सगळं सामान घेऊन येतील. पण सखी म्हणते, काही गरज नाही आहे, ऑनलाईन आहे ना, मी ऑनलाईन ऑर्डर करते. आणि सखी या सगळ्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करते. इकडे किरण आणि कान्हा हे किरणच्या खोलीत येतात. आता किरण हा कान्हाचा एवढा राईट हँड आहे, एवढ्या मोठ्या कंपनीचा PA आहे, म्हणजे कबीरचा PA, तरीसुद्धा अजूनही तो या चाळीतल्या छोट्याशा खोलीतच राहतो. या खोलीत येऊन कान्हा सगळा पसारा पाहतो आणि विचारतो, अरे हे काय किरण, तू असा राहतोस, उकिरडा करून ठेवला या खोलीचा. तर किरण म्हणतो, कसं आहे ना कान्हा, माझं तुझ्यासारखं लग्न नाही झालं आहे ना, त्यामुळे मला नीटनेटकेपणाची सवय अजून लागलेली नाही आहे. मी बॅचलर आहे आणि बॅचलर मुलांच्या रूम अशाच असतात, तुला असंच ॲडजस्ट करावं लागेल. आणि ॲडजस्ट करायचं नसेल तर मला मदत कर, आपण सगळं नीट आवरून ठेवूया. कान्हा म्हणतो, वा रे वा, म्हणजे करायचं तू आणि भरायचं मी, हे तुझं चांगलं आहे. तर किरण हा कान्हाला म्हणतो, कान्हा ते सगळं सोडून दे, पण तुला एक सांगू का, जोपर्यंत तू कबीर किर्लोस्कर म्हणून या चाळीत वावरशील ना, तोपर्यंत सखीशी तू कनेक्ट होऊ शकत नाही. कारण सखीने ज्याच्यावर प्रेम केलं आहे ना, तो कबीर नव्हता, तो कान्हा होता. आणि सखीने तिच्या आयुष्यातील सगळ्यात चांगला वेळ या चाळीत घालवला आहे कान्हाबरोबर. त्यामुळे तुला पुन्हा एकदा कान्हा बनावं लागणार आहे, तरच तू सखीच्या जवळ जाऊ शकतो, तिच्या मनातील सगळे गैरसमज दूर करू शकतो. कान्हा हा आरशासमोर येतो, स्वतःला पाहतो आणि म्हणतो, खरं आहे किरण, तू एकदम बरोबर बोलतोय, आता कान्हाची परत येण्याची वेळ झाली आहे. हे ऐकून किरणलाही आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिका आता एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहोचली आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा कान्हा आणि सखी या दोघांची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे, ते सुद्धा सखी सदन चाळीत. सखी सदन चाळीतली सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत, सखी आणि कान्हाला सांभाळून घेतात, समजून घेतात. त्यामुळे आता सखी सदन चाळीत ही मालिका पाहायला मजा येईल यात शंका नाही. दुसरीकडे सरकार ती मजा करते, पण जोपर्यंत सखी जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला धोका आहे हे सुद्धा तिला माहिती आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा सखीवर हल्ला करू शकते यात शंका नाही. लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, सखी सदन चाळीमध्ये आपला कबीर पुन्हा एकदा कान्हा बनलेला असेल आणि तो किरणला म्हणेल की आता माझा प्लॅन तयार आहे, मी सखी सदन चाळीत सखीला खूप त्रास देणार आहे. हे ऐकून किरणला आश्चर्य वाटेल. किरण विचारणार, तू तर सखीवर प्रेम करतोस ना, तिला कसलाच त्रास होऊ देत नाही, मग आता तू काय त्रास देणार आहेस तिला? पण हा कान्हाचा प्लॅन असेल आणि कान्हाचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे की कान्हा तिला कसा त्रास देतो आणि काय त्रास देतो. आणि इकडे सरकार ही भिंतीवर लटकलेली असेल, म्हणजे तिचा फोटो भिंतीवर असेल आणि गौतम तिच्याशी बोलत असणार, कारण सरकारला समोरासमोर बोलण्याची तिची हिंमत नाही आहे. सरकार कधी थोबाडीत मारेल सांगता येत नाही, कधी जीव घेईल सांगता येत नाही. त्यामुळे गौतम या फोटोशी बोलत असेल आणि सरकारला म्हणेल, सरकार, तू सखीला आणि माझ्या तेजस्विनी वहिनीला जितका त्रास दिलाय ना, त्याच्या तिप्पट त्रास तुला होणार आहे. तुझ्या पापाचा घडा हा लवकरच भरणार आहे. तुला असं वाटतंय की तुझं कुणीच काही बिघडू शकत नाही, पण आता वेळ आली आहे तुझा खेळ खल्लास होण्याची आणि लवकरच तुझा खेळ खल्लास होणार. सखी, कान्हा दोघे एकत्र येऊन तुझा बदला घेतील, माझ्या तेजस्विनी वहिनीच्या खुनाचा बदला घेतील, एवढं लक्षात ठेव. मग आता गौतम घरातच आहे, सरकारने त्याला घरातच ठेवायचं ठरवलं आहे. मग सरकारविरुद्ध काही गोष्टी असतील, काही आतल्या बातम्या असतील, कान्हा आणि सखीपर्यंत त्या नक्कीच गौतम पोहोचवेल असंच वाटतंय. सरकारने ही मोठी चूक केली आहे की गौतमला तिने घरातच ठेवलं आहे. आणि मग थोड्या वेळानंतर सखी चक्क सरकारच्या घरी पोहोचणार, कारण सखीला नोकरी करायची आहे आणि तिला तिचे काही डॉक्युमेंट्स हवे आहेत, ते अजूनही सरकारच्या घरीच आहेत. सखी तेथे आलेली असेल आणि सरकारला म्हणेल की मला माझे डॉक्युमेंट्स हवेत, तर सरकार तिची थट्टा करणार,
कुठे तू इतक्या मोठ्या कामत एम्पायरची मालकीन होती आणि आता कुठे नोकरीसाठी धक्के खाणार, इंटरव्ह्यू देणार, नोकरी मिळवणार, त्यात तुला अनुभव नाही आहे, तुला नोकरी कुणी देईल की नाही. तर सखी ही सरकारला ठणकावून सांगेल, कष्टाची लाज नसते. आणि मला काहीच वाटत नाही की कालपर्यंत मी या कामत एम्पायरची मालकीन होते आणि आज मी कुठेतरी नोकरी करणार आहे. कारण माझ्या आईबाबांनी मला शिकवलं आहे की कष्टाला कसलीही लाज नसते आणि फक्त भीक मागायला लाज वाटायला हवी, कष्ट करायला कधीही लाजायला नको. मी काहीही काम करेल, कष्ट करेल, 2 वेळेचं अन्न जेवेल, माझं पोट भरेल, याची मला कसलीही लाज वाटत नाही. सरकार ती सरकार आहे, सरकारला काही फरक पडणार नाही सखी काहीही बोलली तरी. तर फ्रेंड्स, लपंडाव ही मालिका आता एका खूपच भारी वळणावर येऊन ठेपली आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर तुम्हालासुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.